अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इयत्ता 6वीत शिकणाऱ्या अवघ्या 12 वर्षीय चिमुकलीवर भर दिवसा एका अज्ञाताने ऍसिड हल्ला केला आहे. शाळा सुटल्यानंतर हसत खेळत घरी जाणाऱ्या या निरागस मुलीवर झालेल्या या क्रूर हल्ल्याने पालकांमध्ये प्रचंड भीती आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर राज्याच्या विधानसभेतही उमटले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमके काय घडले, पोलिसांनी काय कारवाई केली आणि राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या, याचा हा सविस्तर वृत्तांत आज आपण पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ही काळजाची ठोका चुकणारी घटना सोमवारी संगमनेर तालुक्यातील एका गावात घडली. पीडित 12 वर्षीय मुलगी इयत्ता 6वीत शिकते. नेहमीप्रमाणे तिची शाळा सुटली आणि ती आपल्या सायकलवरून घराच्या दिशेने निघाली होती. वाटेत एका ओढ्याजवळ ती पोहोचली असता पाठीमागून दुचाकीवरून एक अज्ञात तरुण आला आणि त्याने तिला अडवले. त्याने विचारले, तुझे घर येथेच आहे का? काही समजायच्या आतच त्या हल्लेखोराने त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर थेट ऍसिड फेकले. ऍसिड अंगावर पडताच या चिमुकलीने वेदनेने प्रचंड टाहो फोडला. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले. मात्र तोपर्यंत संधीचा फायदा घेत हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाला होता. या भ्याड हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली आहे. परिसरातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता या रक्तबंबाळ आणि वेदनेने विव्हळणाऱ्या मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती पाहता तिला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली कसून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांनी प्रवरा रुग्णालयात धाव घेत पीडित मुलीची आणि तिच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी मुलीच्या आईला धीर देत नराधम आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ वडगाव पाण येथे संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी लावून धरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक SP सोमनाथ घारगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराची पाहणी करून तपासाला गती देण्यात आली आहे. आरोपीला लवकरात लवकर बेड्यात ठोकण्यासाठी पोलिसांनी तब्बल 10 विशेष पथके तैनात केले आहेत. परिसरातील CCTV फुटेज आणि स्थानिक खबरांच्या माध्यमातून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. महिला आणि बालकांच्या सुरक्षेवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विचारले, राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का? इतकी गंभीर घटना घडूनही आरोपी मोकाट कसा? त्यांना पळून जाण्याची हिंमत कशी मिळते? त्यांनी स्थानिक पोलीस अधीक्षकांवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, संबंधित पोलीस अधीक्षक गुन्हेगारांना पकडण्याऐवजी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. रक्षकच भ्रष्ट झाल्यावर गुन्हेगारांचे धाडस वाढते, असा घणाघात त्यांनी केला. गृह खात्याचे पोलिसांवर नियंत्रण राहिले नसल्याची टीका त्यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला कडक निर्देश दिले. ही घटना अत्यंत गंभीर असून शासनाने याची तातडीने नोंद घ्यावी आणि या प्रकरणावर सभागृहात सविस्तर निवेदन सादर करावे, असे आदेश त्यांनी दिले. खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा अर्धा वेळ दिल्ली वाऱ्यामध्ये जातो. त्यांना राज्यात लक्ष द्यायला वेळच कुठे आहे? आमच्या काळात लेकी बाळी सुरक्षित होत्या. आता सरकार कदाचित हा हल्ला झालाच नाही किंवा विरोधक खोटा प्रचार करत आहे, असेही म्हणेल. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना आणि सरकारची भूमिका स्पष्ट करताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कडक शब्दात ग्वाही दिली. बालकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारचे झिरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहनशीलता धोरण आहे. घटनेची माहिती मिळताच
पोलीस अधीक्षक स्वतः पोहोचले असून 10 पथके आरोपींच्या मागावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या प्रकरणावर वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. चित्रा वाघ यांनी पीडितेच्या आईशी फोनवर संवाद साधला असून शासनाकडून सर्वोत्तम वैद्यकीय उपचार आणि सर्वतोपरी मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत काही महत्त्वपूर्ण मागण्या आणि प्रशासकीय उपाययोजना सुचवल्या आहेत. सर्वप्रथम महाराष्ट्राचा स्वतंत्र शक्ती कायदा. केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेत म्हणजेच BNS काही तरतुदी केल्या असल्या तरी महाराष्ट्रात ऍसिड हल्ला आणि सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र आणि कडक शक्ती कायदा लागू करणे काळाची गरज आहे. द्वितीय, CCTV आणि दामिनी पथक. छोट्या आणि निर्जन रस्त्यांवर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे शहरा परिसरातील रस्त्यांवर CCTV बसवणे आणि पोलिसांच्या दामिनी पथकाची गस्त वाढवणे अनिवार्य आहे. तृतीय, ऍसिड विक्रीवर निर्बंध. ऍसिड सहज उपलब्ध होणे यासाठी त्याच्या विक्रीवर कडक निर्बंध लादणे आवश्यक आहे. चौथं, सेफ्टी ऑडिट. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी गृह, शिक्षण, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रितपणे सेफ्टी ऑडिट म्हणजे सुरक्षा लेखा परीक्षण करावे. एका शाळेकरी मुलीवर सूड भावाने किंवा समाजात दहशत निर्माण करण्यासाठी असा हल्ला करणे ही अत्यंत विकृत मानसिकता असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. संगमनेरच्या या घटनेने संपूर्ण राज्याला विचार करायला भाग पाडले आहे. एकीकडे वैद्यकीय पथक त्या 12 वर्षीय मुलीचे डोळे आणि चेहरा वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पोलीस त्या नराधमाच्या शोधात रात्रंदिवस एक करत आहे. सरकारने सभागृहात निवेदन देण्याचे मान्य केले असले तरी सामान्य जनतेचा आणि पालकांचा एकच सवाल आहे, आमच्या मुलीने शाळेत जायचे कसे आणि कधी थांबणार हे भ्याड हल्ले. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे आणि आरोपीला मिळणाऱ्या कठोर शिक्षेकडे लागून आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? हा हल्ला का केला असला? तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.